आगामी लोकसभेसाठी चंद्रपूर लोकसभेवर सर्वांच्याच नजरा खिळलेल्या आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे बाळूभाऊ धानोरकर यांचं जेव्हापासून निधन झालं त्यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पूर्ण जनसंपर्क बांधून जनसंपर्क करून मतदारसंघात आपली उमेदवारी जी आहे ती भक्कमपणे मजबूत केलेली आहे। त्यांनी तसा दावाही केला होता की मी साठी दावेदारी केली आहे। मात्र एक याच्यामध्ये ट्विस्ट असा आला आहे की सध्या विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्षनेते आहे त्यांनी देखील असं म्हटलं आहे की मी चंद्रपूर लोकसभा जर पक्षाने म्हटलं तर लढवू शकतो। आपल्यासोबत आमदार धानोरकर आहेत। मॅडम, कुठून ॲक्च्युअली हा विषय आला? म्हणजे त्यांनी स्वतः एक दावेदारी केलेली आहे, कसं बघता त्यांच्या दावेदारीकडे? नाही, आपल्याला माहीत आहे की जेव्हा खासदार साहेबांची मागची निवडणूक होती, निवडणुकीच्या 19 मध्ये सुद्धा सुरुवातीला विजय वडेट्टीवार यांना लोकसभा देण्यासाठी पक्षश्रेष्ठी इच्छुक होती। मात्र तेव्हा त्यांनी ते लोकसभेची तिकीट नाकारली की मी लोकसभा लढणार नाही। आणि आता सुद्धा आपल्याला माहीत आहे साधारणतः 8-9 महिन्यापासून खासदार साहेब गेले तेव्हापासून संपूर्ण लोकसभा क्षेत्र मी सतत फिरत आहे, सतत जनसंपर्क माझा आहे आणि बऱ्यापैकी या लोकसभेत मी काम करत आहे। आणि काँग्रेसची परंपरा आहे की ज्या घरचा कर्ता पुरुष एखादा लोकप्रतिनिधी म्हणून जर गेला असेल तर शक्यतो त्याच घरातल्या महिलेला तिकीट ही दिले जाते आणि त्याच अनुषंगाने मी ही दावेदारी केली आहे की मी लोकसभेची निवडणूक लढणार आणि त्या उद्देशाने मी तयारी सुद्धा माझी केली। मात्र आता आपण 2 दिवसाआधी बघितलं असेल की विरोधी पक्षनेत्यांनी मी सुद्धा लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहे अशी दावेदारी केली। तर हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे, लोकसभेवरती ते दावेदारी करत असतील तर त्यासाठी सुद्धा आमची हरकत नाही। पण शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे। पक्षश्रेष्ठी ज्याला पक्षाची तिकीट देईल पक्षाचे म्हणून आम्ही त्यांच्यासाठी 100% काम करू। पण आपण जर पाहिलं तर अगदी काल परवापर्यंत म्हणजे विजय वडेट्टीवारांनी कधीही असं म्हटलं नव्हतं की मी लोकसभा लढवी। अचानक हा मुद्दा कुठून आला? म्हणजे वरतून पक्षश्रेष्ठींनी त्यांना काही म्हटलं की यांनी इच्छा जर तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? नाही, पक्षश्रेष्ठीचं तर असं काय नाही, शेवटी ही काँग्रेस आहे। वेळेपर्यंत कुठलंही तिकीट काँग्रेसमध्ये जाहीर होत नाही। पण आता त्यांना जर काही इच्छा झाली असेल की बाबा आपण लोकसभा ही लढवली पाहिजे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। त्यांना असं वाटत असेल की आपण लोकसभा लढवली पाहिजे तर त्यांनी तिकीट आणावं आणि लोकसभा लढवावी। पण याच्यामुळे मतदारांमध्ये जे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत त्यांच्यामध्ये कुठे संभ्रम होणार नाही? ऐन वेळेवर अशा प्रकारचं जर दावेदारी झाल्या तर? नाही, शेवटी काँग्रेसचे मतदार हे ठरलेले असतात आणि पार्टीतही आपण बघितलं की ज्याला तिकीट मिळालं, काही फिक्स असे मतदार आहे की ते काँग्रेसचे वोटर तिकीट कोणाला जरी मिळालं तरी त्याच्या पाठीमागे असते। पण मला असं वाटत नाही, कारण आज या लोकसभेची दावेदारी मी करत असल्यामुळे बऱ्यापैकी जनसमुदाय, सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी माझ्यासोबत आहे। त्याच्यामुळे कोणीही या लोकसभेसाठी दावा केला तरी त्याचा फरक माझ्या तिकीटवरती अजिबात होणार नाही। अजून एक प्रश्न असा होता की गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा आहे की भाजपकडून देखील तुम्हाला लोकसभेसाठी उमेदवारी दिल्या जाऊ शकते, अशी एक चर्चा आहे। आता जर समजा तुम्हाला काँग्रेसने तिकीट दिली नाही समजा काही कारणामुळे, तर तुम्ही भाजपमध्ये जाणार का? भाजपकडून लोकसभा लढवणार का? अजिबात नाही। आपल्याला माहीत आहे की या चर्चा हे आपल्यातलेच काही लोक मुद्दाम होऊन मीडियाला, सोशल मीडियाला सांगून ही चर्चा पसरवत आहे। पण मी सुरुवातीला खासदार साहेब गेल्यानंतर सुद्धा सांगितलं स्पष्टपणे की मी साहेबसुद्धा काँग्रेसचे खासदार होते आणि मी सुद्धा लोकसभा ही काँग्रेसच्याच तिकीटवर लढणार आहे। त्याच्यामुळे भाजपमध्ये किंवा इतर कुठल्याही पक्षात जायचा विषय अजिबात नाही। विषय राहिला तिकिटाचा तर 100% मला विश्वास आहे की आदरणीय राहुलजी असतील, आदरणीय सोनिया मॅडम असतील, या भक्कमपणे माझ्या पाठीमागं आहे आणि तोच विश्वास दाखवत ते मला लोकसभेचं तिकीट नक्की देईल। त्याच्यामुळे इतर पक्षात जायचा किंवा इतर पार्टीकडून लोकसभा लढवायचा प्रश्न अजिबात उद्भवत नाही आणि कुठे जाणार नाही। मी 100% काँग्रेसकडूनच ही लोकसभा लढवणार। तर या होत्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचं म्हणणं होतं की मला पक्ष न्याय देईल, मलाच पक्ष कुठे ना कुठे लोकसभेची उमेदवारी देईल आणि जर तसं झालं नाही तर मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही। विशेषतः भाजपकडून ज्या चर्चा सुरू आहे की त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्या जाऊ शकते त्याच्यात देखील तथ्य नसल्याचंच त्यांचं म्हणणं आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, वरोरा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।